स्टार्ट. कोकण किंग यांनी प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाची निवड. फेस करतील अभिनव आणि नॉन स्ट्राइकवर असतील सुजित. गोलंदाज समीर. तर पाहूया 4 षटकांचा सामना राहील. नॉकआउट सामने, 4 षटकातील सामने. पहिलेच ओव्हर घेऊन येतील समीर. फेस करतील अभिनव. आणि हा पहिला चेंडू वेगवान चेंडू. पाण्याची साथ, बॉलाला मिळालेली वेग. इथं अभिनव काहीसे समजू शकले नाही. इथं पहिलाच चेंडू आपल्याला डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालेला आहे. खूपच छान अशी सुरुवात झालेली आहे. पुढील चेंडू त्याच प्रकारचा चेंडू आणि इथं मात्र परत डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे काहीशी अपील केलेली होती सागर म्हात्रे यांनी, पण पंचांनी ती दाट फेटाळलेली आहे आणि बॉल सांगितलेला आहे डॉट बॉलच्या स्वरूपात. तर खूपच छान अशी सुरुवात आपण पाहू शकता. कोकण किंग्स यांची प्रथमच 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळाले. येणारा पुढील चेंडू समीर यांचा खेळून काढतील अभिनव. फुलटॉस प्रकारचा चेंडू. इथं मात्र पंचांचा इशारा. इथं वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू. पहिल्याच 2 चेंडूवरती खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती समीर आपली लाईन लेंथ विसरल्यामुळे अतिरिक्त 1+1 इथं आपल्याला पाहायला मिळेल. वाईट चेंडू. त्याच मध्ये फलंदाजांनी एक धाव चोरून घेतलेली आहे. इथं मात्र धावांची श्रीगणेशा झालेली आहे वाईट+1च्या स्वरूपामध्ये. आता देखील कालभैरव यांना पुढील चेंडू. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि पंचांनी पुन्हा एकदा तोच प्रकारचा इशारा आपल्याला करत असताना सांगितलं. हा देखील अतिरिक्त चेंडू, वाईट प्रकारचा चेंडू. धावेत वाढ. पहिले 2 चेंडू समीर यांची खूपच छान, त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी. बघू पुढील चेंडू. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज कीपर कडून कॅच ड्रॉप होऊन इथं मात्र फलंदाजाने एक धाव पूर्ण केलेली आहे. खूपच छान असा कमबॅक केलेला आहे. पहिले सुरेख चेंडू, त्यानंतर 2 अतिरिक्त चेंडू, त्यानंतर परत एकदा कमबॅक करताना एक धाव मिळालेली. धावसंख्या झालेली ती आतापर्यंत 3 चेंडू 4 धाव झालेली संख्या 4. पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट खूपच छान अशा पॉइंटच्या दिशेने खेळलेला आणि हा बॉल जातोय 4 धावांसाठी. खूपच छान असा फटका आलेला. खूप वेळेनंतर अभिनव हे आपल्याला आक्रमण करत असताना दिसत आहे. पहिलेशे जे 3 चेंडू होते ते काहीसे गवसले नाही त्यांना. लाईन लाईन पिक करायला प्रॉब्लेम. हा मात्र शॉर्ट बॉल चेंडू त्यांनी खूपच छान असा पिक केला पॉइंटच्या दिशेने. कव्हर ड्राईव्ह च्या दिशेने खेळून काढलेला हा 4 धावांसाठी. आता मात्र धावा जमण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे आपल्याला काळभैरव वॉरियर्स. खूपच छानच का फटका पाहायला मिळाला. धावसंख्या झालेली आहे ती 8. उर्वरित 2 चेंडू या षटकातील, पहिल्या षटकातील समीर यांचे. तर पावसामध्ये पाऊस असताना आपण पाहिले की 24 धावा देखील डिफेंड होतात. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचे हाणामारी करत असताना आपण पाहतोय अभिनव यांना आता कुठेतरी सेट झालेले दिसतायत आपल्याला. अभिनव ज्या प्रकारचे त्याने आता 2 चेंडू खेळून काढलेले आहेत. पहिला चौकार खूपच छान असा ऑफसाईडच्या दिशेने आणि आता मात्र लेगच्या बाजूने उंच फटका सीमारेषे पार षटकारासाठी. धावसंख्येत वाढ
ज्या धावांची गरज होती किंवा जे फटके शोधत होते अभिनव, ते आता त्यांच्या बॅटमधून येत असताना दिसत आहे. आणि इथं मात्र समीर यांना कसे प्रकार खेळून काढतील पुढचा चेंडू. अभिनव परत फुल खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र झेलबादच्या स्वरूपात. आतापर्यंत जर छान फलंदाजी पाहत होती आपण अभिनव यांची, पण थोडेसे धावा देखील आपण पाहू शकता आलेल्या होत्या, परंतु इथं मात्र अभिनव यांनी घाई करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेलबादच्या स्वरूपात किपरच्या हातात आपला झेल देऊन परतीला जाताना दिसतंय आपला अभिनव. आतापर्यंत छान अशी फलंदाजी चालू होती, इथं मात्र घाई करण्याचा काही एक गरज नव्हती आपण म्हणू शकता. आणि तिथंच मात्र अति घाई संकटात नाही. अभिनव हे झेलबाद झालेले आहे. एक मोठा धक्का आपण पाहू शकतो काळभैरव वॉरियर्स यांना लागलेला आहे अभिनवच्या स्वरूपात. आता बघू त्यांची जागा भरून काढायला कोणत्या फलंदाजाला पाठवतायत काळभैरव वॉरियर्स. त्यांची तर इथं आपण पाहू शकता एमर्जिंग फलंदाज आमचे MNR मधील हार्ड हिटर अखिलेश. नवीन गोलंदाज येतात. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या झालेली आहे ती 14, 1 बाद 14. आणि नवीन फलंदाज आलेले आहेत अखिलेश. MNR मधील हार्ड हिटिंग खेळत असताना आपण यांना पाहू शकता. आता मात्र मोठ्या मंचावरती अखिलेश यांचे काय प्रकारे प्रदर्शन होते ते आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू आपटी प्रकारचा चेंडू. इथं मात्र काहीसा समाचार घेऊ शकले नाही. इथं मात्र डॉट प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट प्रकारचा चेंडू होता. सुजित काहीसा याचा समाचार घेऊ शकले नाही आणि छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा खूपच छान पहिला चेंडू. बघू पुढचा चेंडू त्यांचा. मोठा फटका खेळलेला आहे परंतु थर्ड बॅट मध्ये कोणच नाही. इथं बॉल गॅदर करत असताना फलंदाज आणि इथं मात्र एकच धावावरती समाधान. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु अखिलेश यांनी त्यांना स्टॉप या नो असं म्हटलेलं आहे आणि धावेत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 15, 1 बाद. अजून देखील येणारे 4 चेंडू कशा प्रकारे कृष्णा आणि जोरदार गोलंदाजी. काहीसा चेंडू व्हाईट स्टिकच्या आतमध्ये फलंदाज काहीसे जज करू शकले नाही. डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालं. खूप छान गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू आटवले, त्याच्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे कृष्णा यांनी. पुढील चेंडू अखिलेश साठी खेळायचा प्रयत्न परंतु एज टू द थर्ड मॅन. यष्टीरक्षक स्वतः पळत असताना इथं मात्र एकच धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16. खूपच छान अशी गोलंदाजी पहिल्या षटकानंतर. खूपच छान असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो कोकणकीन तर्फे. आतापर्यंत 2 धाव खर्च केलेला आहे 4 चेंडूमध्ये. पुढील चेंडू मोठा फटका खेळलेला आहे परंतु फिल्डर अंडर द बॉल आणि इथं मात्र चूक करताना पाहायला मिळालेत आपल्याला रोहित. आणि एकच धाव झेल ड्रॉप. 1 धाव मिळालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. धावा तशा तर गोलंदाजांनी रोखल्या होत्या परंतु इथं मात्र फिल्डरची साथ मिळाली नाही त्यांना. इथं मात्र विकेट मिळाला असता. येणारा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र ओव्हर समाप्ती
आणि खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा यांनी कमबॅक करून दिलेला असं म्हणू शकतो आपण कोकण किंग्स यांना. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावसंख्या झाली ती 17. 1 डाऊन. अभिनवच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल एक विकेट मागच्या षटकामध्ये. इथं मात्र त्यांची जागा घेऊन खेळायला आलेले अखिलेश यांनी अजूनपर्यंत काही त्यांच्या बॅटमधून चमत्कार दाखवलेला नाही. मुळात त्यांना वाटतं सेट होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. सुजित एका बाजूने प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहे. खूपच छान असा पुढील आतापर्यंत 2 षटकामध्ये झालेले धावा आहेत ते 17. 1 डाऊन. पुढील गोलंदाज प्रशांत वारिक कशा प्रकारची गोलंदाजी करतायत पाहायला मिळेल. प्रशांत आणि खूपच छान असा फटका. इथं मात्र परत एकदा आपण पाहू शकता की फलंदाजाला एक जीवनदान मिळेल षटकारच्या स्वरूपात. कॅच ड्रॉप आणि बॉल टाकलेला आहे तो क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर आपण पाहू शकता गोलंदाजी आहे ती छान प्रकारे होत आहे, परंतु गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. आतापर्यंत 2 कॅच ड्रॉप झालेत. सुजित यांचाच दुसरा झेल सुद्धा सुजित यांचा ड्रॉप झालेला आहे. इथं मात्र अजूनही निर्णयासाठी वाट पाहायला लागेल. कॅमेरामॅन प्लीज झूम इन. कॅमेरामॅन प्लीज झूम. बॉल पाहायचा आपल्याला बाहेर गेला आहे की नाही चेक करायचं आहे. तर झेल इथं मात्र आपल्याला पाहायचं आहे की झेल ड्रॉप झाल्यानंतर बॉल हा सीमारेषेच्या आत आहे. हा इथं मात्र पंचांचा इशारा. पंच जे आहेत सोनू पाटील एकदम चिकाटीचे पंच आहेत. सत्याच्या बाजूने लढणारे पंच. सत्याच्या बाजूने लढणारे पंच. सोनू यांचा निर्णय कधीच चुकीचा जात नाही. चुकीचा असला तरी ते त्याला बरोबर करतात. इथं मात्र 6 धावांच्या स्वरूपामध्ये धावेत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 23. खूप छान अशी गोलंदाजी होती. इथं मात्र क्षेत्ररक्षकांचा साथ न मिळत असताना सुजितांना इथं मात्र 2 जीवनदान पाहायला मिळाले आहेत. नशीब पाहू शकता सुजित यांचं. त्याच प्रकारचा चेंडू इथं मात्र खेळत असताना डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. पुढे टाकलेला चेंडू खेळून काढला लॉंगाच्या दिशेने. इथं मात्र फिल्डर धावत असताना इथं मात्र बॉल गेदर केलेला आहे. धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र एकच धाव. आतापर्यंत टाकलेले प्रशांत यांचे 3 चेंडू आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती झेलची संधी निर्माण तर झालेली, परंतु ड्रॉप झाल्यामुळे झेल ड्रॉप करून बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करताना पाहायला मिळेल प्रशांत आणि इथं मात्र तिसऱ्या चेंडूवरती एकच धाव. आता पाहू अखिलेश काय प्रकारे फलंदाजी करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहू शकता की प्रयत्न चालू आहेत अखिलेश यांचे बॉल गॅदर करायचा. ते MNR मध्ये आपण पाहू शकता की माती पिच असते आणि इथं मात्र आपण सिमेंट पिच पाहतो. बॉल करायचा थोडासा वेगवान पद्धतीने येतो. त्यांची बॅट आपण पाहू शकता की लेट फिरते, त्यामुळे बॉल कनेक्ट होत नाही. खूपच छान असा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू प्रशांत यांचा. खूपच छान कमबॅक केलं. पहिल्याच बॉलवरती त्यांना एक मोठा फटका आलेला देखील
आला नाही, आपण म्हणू शकता की क्षेत्ररक्षकांनी दिलेला होता तो मोठा फटका. उर्वरित शेवटचा चेंडू, धावसंख्या 25, 1 बाद. परत एकदा पुन्हा खूपच छान ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. ओव्हरची समाप्ती. छान अशी गोलंदाजी केलेली. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर देखील पुढील 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या प्रशांत यांनी. आणि 3 षटकांच्या समांतर धावसंख्या झालेली आहे ती 25. तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता 14 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. आता मात्र 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आल्या. तसं म्हणू शकत नाही आपण, कारण की रबर बॉलमध्ये जर बॉलिंग चांगली असली संघाची तर हे 25 धावा सुद्धा डिफेंड होतात. 25 धावा सुद्धा 4 षटकामध्ये डिफेंड होतात जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर, किंवा गोलंदाजी चांगली असली तर. इथं आपण पाहू शकता शेवटचा तर इथं आपण आपल्या चषकातर्फे अतुल भाऊ औटी यांचं हार्दिक स्वागत करत आहे. त्याला विनंती आहे की समालोचन कक्षाकडे प्रस्थान करायचं आहे. पुढील चेंडू संतोष जाधव, फिरकीचा जादूगर. मोठा फटका अखिलेशच्या बॅटमधून आतासा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो, पण प्रशांत धावत असताना इथं मात्र एकच धाव. तर पाहू शकता आपण सुजित जे आतापर्यंत इन्फॉर्म बॅट्समॅन आहेत त्यांनी स्ट्राईक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि संतोष जाधव शेवटचा षटक घेऊन येत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या झालेली ती 26. पुढील 5 चेंडू कशा प्रकारे खेळ काढतोय सुजित बघायचंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. परत एकदा बॅटला संपर्क चांगलाच होताना पाहायला मिळाल्याने 1 धाव घेतला. पूर्ण झालेला आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथं मात्र काय होत आहे, आणि आपण पाहू शकता धावबादच्या स्वरूपामध्ये सुजित आपल्याला पहिल्यामध्ये जाताना परत दिसत आहे. धावबादच्या स्वरूपात एकच धाव झालेली आहे. धावसंख्या वाढमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 27. आतापर्यंत 2 फलंदाज बाद. खूपच छान अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळतं कोकण किंग्स तर्फे. पहिल्या षटकानंतर आपण पाहू शकता 14 धावानंतर पुढील 2 षटकामध्ये देखील 11 धावा आल्यानंतर संतोष जाधव यांनी शेवटचा षटक आपल्या हाताला घेण्याचा प्रयत्न केला आणि फिरकीचे जादूगर असताना चांगली फिरकी करत होता पाहायला मिळत. आणि फलंदाजाला काहीसे मोठा फटका खेळायला देत नाही आहेत संतोष जाधव. संतोष जाधव फिरकी किंग. शेवटचा षटक बघू आता कशा प्रकारे घेऊन काढतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न लेग साईडच्या रूपामध्ये, परंतु बॉल काहीसा बॅटवरती छान प्रकारे येत नसताना पाहायला मिळतं. आणि इथं मात्र आता खूप वेळाने खेळत असलेले अखिलेश यादव बघू काय प्रकारे काल भैरव याला एक चांगला स्कोर घेऊन देतील की नाही. आतापर्यंत आपण पाहू शकता आणि हा वाईटचा इशारा आपल्याला पंचांतर्फे. अतिरिक्त धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना पाहत असताना आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल संतोष जाधव. पुढचा चेंडू संतोष जाधव यांचा अखिलेशसाठी. मोठा धाव खेळायचा प्रयत्न. इथं मात्र संतोष जाधव यांचा विजय आणि अखिलेश यांचा पराभव इथं पाहायला मिळालेला. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये इथं आपल्याला फलंदाज बाद होताना दिसत आहे. नवीन फलंदाज त्याची जागा घेत असताना पाहू शकतो आपण. उर्वरित 2 चेंडू या सामन्यातील पहिल्या इनिंगचे.
आता खूपच छान अशी गोलंदाजी, एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. दुसरे धाव घेण्याचा तुम्ही मिस कम्युनिकेशन बिटवीन द फिल्डर्स, आणि इथं मात्र परत एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित. एकच धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना बाद झालेत. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र क्लीन बोल्ड. तर छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे संतोष जाधव यांची. धावसंख्या झालेली आहे ती 30. तर 24 तर पाहू शकता 30 धावा धावफलकावरती 24 चेंडूच्या नंतर 4 षटक 30 धावा. तर 31 धावांचं आव्हान दिलेलं आहे त्या कोकण किंग्स यांना. आणि कोकण किंग्स मध्ये आपण पाहू शकता की सागर मात्रे आपण पाहू शकता की खूप फॉर्म मध्ये आहेत. जेव्हापासून त्यांनी टीम चेंज केली आहे आणि कोकण किंग्स मध्ये आले आहेत, तर कोकण किंग्स टीम मध्ये त्यांची जी फलंदाजी आहे ती अंतिम सीमेवर आहे. म्हणजे जर तशी फलंदाजी पाहायची गरज होती आम्हाला सागर मात्रे यांच्याकडून. तर 31 धावांचं आव्हान इथं आपण पाहू शकता कोकण किंग्स साठी. पहिला ज्यांनी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं कोकण किंग्स यांनी, तर त्यांनी आव्हान दिलेलं प्रथम फलंदाजीसाठी कालभैरवांनी बॅटिंग करत असताना धावा गोळा केल्या ते 4 षटकामध्ये 30 धावा आणि 31 धावांचं आव्हान. तर इथं आपण पाहू शकता जर गोलंदाजी चांगली असली आणि क्षेत्ररक्षण देखील, कारण की आपण पाहू शकता कोकण किंग्स यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण बोलू शकता की काही धावा अतिरिक्त गेल्या. तर धावा झालेल्या आहेत ती 30-31 धावांचं आव्हान. छान गोलंदाजी आपल्याला हा स्कोर देखील डिफेंड करण्यात मदत करता येईल आणि त्यात देखील तुम्हाला गरज आहे चांगल्या क्षेत्ररक्षणाची. शेवट आपण बोलू शकता की टीम ही जिंकते पूर्ण 11 खेळाडूंवरती. सगळ्यांचं जे एफर्ट असतं ते 100% देणं गरजेचं आहे आणि एफर्ट साथ दिली, चांगला एफर्ट झाला तर तुम्ही विजयाच्या मार्गावरती नक्कीच पोचाल. तर इथं सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता सागर म्हात्रे आणि रोहित जाधव, एक हार्ड हिटिंग फलंदाज आणि एक आपण पाहू शकता नुसते षटकार मारणारा सागर म्हात्रे. खूपच छान आतापर्यंत आपण त्यांचं प्रदर्शन पाहिलेले. सागर म्हात्रे यांवरती खूप आशा असेल कोकण किंग्स यांची आणि त्यांच्या साथ देण्यासाठी असतील रोहित जाधव, एक हार्ड हिटिंग फलंदाज. तर कशा प्रकारे या धावा गोळा करतील की कालभैरव ह्या धावा बनवण्यापासून त्यांना वंचित ठेवतो. जो चांगला खेळतो नक्कीच जिंकणार आहे. तर आपण पाहू शकता 4 षटकामध्ये 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते कोकण किंग्ससाठी आणि ते गोळा करण्यासाठी आलेले आहेत सागर म्हात्रे. स्ट्राईकवरती पाहायला मिळतील आणि रोहित जाधव नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. पंचांना इशारा, सामना सुरू करून घ्यायचा आहे. बॉल तपासणी पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 31 धावांची गरज. सागर म्हात्रे आणि रोहित जाधव यांची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि अभिनव आपण पाहू शकता ज्या प्रकारची अभिनवकडून बॅटिंगची अपेक्षा होती त्याच्यावरती पुरेपूर उभे राहताना दिसले नाही. चांगले फटके करत असताना पहिल्याच षटकामध्ये त्यांचं विकेट पाहायला मिळालं. आता मात्र परत एकदा प्रथम गोलंदाजी घेऊन येतील आपल्या संघासाठी अभिनव.
राईट हँड फास्ट बॉलर असं जाणलं जातं अभिनव यांना. छान अशी गोलंदाजी व फलंदाजी ऑलराऊंडर प्रकारचे खेळाडू आहेत ते. आता बघू काय प्रकारे गोलंदाजी करून संघासाठी काय करतात त्या अभिनव. पहिला चेंडू लेग साइडला हलक्या हाताने खेळून एकच धाव घेतलेली आहे ती. सागर म्हात्रे यांनी इथं श्री गणेशा केलेला आहे. कोकण किंग संघाचा पहिल्याच चेंडूवरती लेग साइडला हलक्या हाताने सम्मान देऊन खेळलेला चेंडू, त्याच्यावरती एक धाव घेण्यात यशस्वी. धावा झालेल्या ते वाढून एकच. एक चेंडू एक धाव. खूपच छान अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते अभिनव यांची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलात वेग परंतु दिशाहीन गोलंदाजी इथं पाहायला मिळते. वेग चांगला आपण पाहू शकता परंतु दिशा देखील तितकीच महत्त्वाची आहे. वाईड प्रकारचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती छान अशी गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवरती दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळाले आपला अभिनव. लक्ष 31 धावांचं. अभिनव टू रोहित. मोठा फटका खेळण्याचा पॉईंट साईडच्या हिसाबाने खेळून काढलेला अखिलेश तिथं आपल्याला पाहायला मिळते. बॉल गॅदर केलेला त्या धावमध्ये एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2. तर परत एकदा आपण पाहू शकता सागर म्हात्रे यांना स्ट्राईक वरती आतापर्यंत मोठा फटका काहीसा आलेला नाही. खेळायचा प्रयत्न इथं मात्र बॉलाचा वेग सागर म्हात्रे यांना समजला नाही. डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळाले सागर म्हात्रे जे मोठ्या मोठ्या फटक्यासाठी जाणलेले जातात. काहीसा वेग अभिनवचा सागर म्हात्रे यांच्यावरती भारी पडत असताना दिसायला लागलेला आहे. छान अशी गोलंदाजी आतापर्यंत अभिनव यांची वेगवान गोलंदाजी सागर म्हात्रेच्या फलंदाजीवरती हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. छान प्रकारची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच विजय करून देऊ शकते परंतु क्रिकेटमध्ये काहीच बोलू शकत नाही. मोठा फटका इथं मात्र काय होतंय आणि परत एकदा त्याच प्रकारची चुकी. धाव आलेले आहेत ते 4. ज्या प्रकारची चुकी कोकण किंग्स कडून पाहायला मिळाली होती त्याच प्रकारची क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काळभैरवकडून कॅच ड्रॉप प्लस 4 धावा. आतापर्यंत छान अशी गोलंदाजी होती परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षणाचा देखील काळभैरवांना देखील साथ मिळाली नाही. धाव मिळाले ते 4. धाव झालेले ते 7. खूपच छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती अभिनव यांची परंतु मोठा फटका सागर म्हात्रे ज्यासाठी जाणलेले जातात. परत एकदा त्याच प्रकारचा आणि त्याच जागेवरती खेळत असताना आणि तोच फिल्डर इथं मात्र काहीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली नाही. तेच गोलंदाज तोच फलंदाज आणि तोच क्षेत्ररक्षण इथं मात्र सक्सेसफुल ठरत आहेत. क्षेत्ररक्षण सुजित यांच्या हातात छान असा झेल. छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत धावा खर्च केल्या 7. इथं मात्र आपण मोठा हार्ड हिटर फलंदाज सागर मात्र आपल्या पहिल्यांच्या स्वरूपात दिसला. शेवटचा चेंडू 7 धावा 1 विकेट. एक मोठा फटका तो पण झेल ड्रॉपच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहिला. झेल ड्रॉप झाल्यामुळे तिथं 4 धावला. आणि पुढील सामना जो असेल श्री गणेशा वर्सेस आई एकविरा 11 या संघांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. श्री गणेशा वर्सेस आई एकविरा टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. विनंती आहे आपल्याला. ह्यानंतर लगेच सामना खेळवायचा आहे त्यासाठी तुम्ही टॉस साठी आलात तर खूपच बरं होईल.
आयोजी कमिटीकडून तुम्हाला विनंती आहे, श्री गणेशा वर्सेस आई विक्रा याच्या संघ मालक किंवा कप्तान यांनी इथं टॉससाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू अभिनव यांचा, प्रशांत असतील ते स्ट्राइक वरती. खेळायचा प्रयत्न, बॉलात वेग, परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लेग साइडच्या बाजूने गोलंदाजी करत असताना बॉल तो आहे वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. धावेत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 8. एक गडी बाद. प्रशांत एक डावकरी हाताचा हार्ड हिटिंग फलंदाज. खेळायचा प्रयत्न, बॉल मध्ये थोडासा चेंज ऑफ पेस करत असताना बॉल लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव, धावसंख्या झालेली आहे ती एका षटकानंतर 9. अजूनही 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावांची गरज. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अभिनव यांच्यातर्फे. तिथं त्याच्या स्वरूपात एक विकेट देखील त्यांना मिळाली, एक चौकार, एक विकेट आणि धावा दिलेल्या आहेत त्या 9. छान अशी गोलंदाजी. आणि आपण पाहू शकता त्यांची जागा घेण्यासाठी आलेले प्रशांत वारिक संयमी खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या पाण्यामुळे आणि पिच देखील आपली सिमेंट असल्यामुळे बॉलाचा जो वेग आहे, म्हणजे इथं आपण बोलू शकता की आता जो वातावरण आहे त्या प्रकारे फलंदाजांना साथ देणारी पिच आहे. वेगवान गोलंदाज किंवा बॉल देखील जरा तुम्ही टप्प्यात टाकला तर बॉल खूपच वेगाने निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. त्या प्रकारची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. तर कालभैरव सज्ज गोलंदाज सुमित पाहायला मिळेल. रोज सकाळी प्रॅक्टिस करताना आपण पाहू शकता सुमित याला. दुसरा षटक आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक सुमित यांचं. आपटी प्रकारचा चेंडू प्रशांत वारिक यांनी खेळून काढला. इथं मात्र 4 धावा. शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आताच मी सांगितलेलं की चांगली गोलंदाजी जर आपण केली, सुमित यांच्याकडे वेग आहे पण त्याचा पुरेपूर फायदा तो कसा करता येईल यात त्यांना शोधायचा आहे. चांगली लेंथ, वेग तर त्यांच्याकडे आहे. चांगली लेंथवरती जर ते गोलंदाजी करत असतील तर 31 धावा देखील खूप कठीण आहेत. आणि शॉर्ट प्रकारचा चेंडू प्रशांत यांनी 4 रनसाठी खेळून काढला. पुढील चेंडू सुमित यांचा. त्याच प्रकारचा चेंडू आणि इथं मात्र पंच दंडित करत असताना पाहायला मिळेल आपल्याला सुमित यांना. व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, त्याच्यानंतर दिशाहीन गोलंदाजी. लेग साइड स्टंप मिस करत असताना बॉल वाईडच्या स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातात. धावेत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 14. परत एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी आणि त्याच प्रकारचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतो वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. मला असं वाटतं सुमित यांना जर पहिला चेंडूवरती जो चौकार आला त्याच्यानंतर लाईन लेंथ थोडे विसरताना पाहायला मिळतात आपल्याला सुमित. लेग साइडला खेळत असताना प्रशांत त्यांना त्याच दिशेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात आपल्याला सुमित. छान अशी गोलंदाजी आहे त्यांची. बघू पुढील चेंडू सुमित यांचा. फुल टॉस प्रकारचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. अमित बॉलच्या खाली येत असताना एक धाव घेतलेले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलेला नाहीये. रोहित यांनी स्टॉप असं म्हटलेलं आहे आणि एकच धावनी धावत वाढ धाव झालेली आहे ती 16. आतापर्यंत 2च चेंडू, तसे तर 4 चेंडू हाताळले होते सुमित यांनी. त्यामध्ये 2 चेंडू आपल्याला अतिरिक्त
पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका 4 धावाच्या स्वरूपामध्ये आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता पाणीसाठीचा खेळलेला आणि इथं मात्र एकच धाव घेतलेली. आता मात्र पाहू शकता खूप वेळेनंतर रोहित आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर येताना. एक हार्ड हिटिंग फलंदाज जाणले जातात रोहित. बघू कशा प्रकारे गोलंदाजी होते सुमित यांची. रोहित यांना मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु स्लांटिंग बॉल डाऊन द ग्राउंड. एकच धाव आणि इथं मात्र आपण पाहू शकता मिसकम्युनिकेशन बिटवीन द फिल्डर्स. परंतु बॉल गॅदर केलेला यष्टीरक्षकाने 2 धावा तिथं गेल्या असत्या परंतु एकच धाव. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यष्टीरक्षकाद्वारे. आता कमबॅक करत असताना दिसतात आपल्याला सुमित. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर 2 अतिरिक्त चेंडू, त्याच्यानंतर 2 चेंडूवरती मात्र 2च धाव खर्च केले सुमित यांनी. आणि इथं मात्र मोठा फटका, सक्सेसफुल फटका, 6 धावा. तर आपण पाहू शकता की मागील बॉल सुद्धा जो प्रशांत वारिक यांनी चौका खेळत तो देखील शॉर्ट बॉलचा होता. त्याच लाईन मध्ये खेळत असताना तो त्यांचा मेन एरिया असताना सुद्धा सुमित यांनी त्याच प्रकारची गोलंदाजी परत एकदा करताना पाहायला मिळाले. सुमित यांचा पुढचा चेंडू परत एकदा पंचांचा इशारा वाईट. सुमित यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती कारण की आपण दररोज सकाळी त्यांना पाहू शकता इथं प्रॅक्टिस करताना सेम पिच वरती खूप छान गोलंदाजी करतात. पण मॅच मध्ये आणि इथं मात्र अशा प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा होती सुमित यांच्याकडून. जर त्यांच्याकडे चांगले गोलंदाजीचे प्रकार आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 24-25. धावसंख्या झालेली आहे ती 25. अजूनही 6 धाव्यांची गरज. खूप महागडा असं षटक सुमित यांचं पाहायला मिळतं आपल्याला. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेले आहेत. फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साइडच्या दिशेने चिखलाची साथ मिळालेली आहे आणि स्वतः यष्टीरक्षक धावत असताना फिल्डिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळतं यष्टीरक्षकाचं. त्याच दरम्यान 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते कोकण किंग्स यांनी आणि धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर 28. तर मग पाहू शकता पहिल्या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च केल्या होत्या अभिनव यांनी. त्याच्यानंतर महागडाचं षटक सुमित यांचं जे कमबॅकचं षटक होतं. आता मात्र चव्हाण ब्रदर्स मधील मोठे बंधू संतोष चव्हाण मोठा फटका खेळला लेग साइडच्या दिशेने आणि इथं मात्र 4 धावेने हा सामना जिंकलेला आहे. तो 1 साइड प्रकारे कोकण किंग्स आणि काल भैरव सुद्धा त्यांना बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी. तर कॉंग्रॅच्युलेशन कोकण किंग्स, पहिला सामना विजय झालेला आहे. इथं मात्र आई एकविरा आलेले टॉससाठी. श्री गणेशा या संघाला विनंती आहे टॉससाठी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे.